नमस्कार. चला आज आपण बनवूया व्हेज चायनीज पराठा. लागणारे साहित्य आहे हळद, आलं आणि लसूण वाटून घेऊन भात बनवलेला आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेले आहे. गाजर, फरसबी, कांदा, हिरवी मिरची, आलं आणि लसूण आणि पत्ताकोबी कढई ठेवलेली आहे. गॅस चालू करून घेऊया. कढईमध्ये तेल घालून घेऊया. लसूण आणि आलं घालून घेऊया. आता घालूया कांदा. जास्त भाजायचं नाहीये. आता घालूया गाजर, हिरवी मिरची, मिक्स करून घेऊया. फरसबी, मिक्स करून घेऊया. आता घालूया पत्ताकोबी. चवीनुसार मीठ घालून घेऊया. थोडंसं सोया सॉस घालायचं आहे. झाकण देऊया 5 मिनिटं. कणिक मळून घेऊया. हे गव्हाचं पीठ आहे 1 वाटी. चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आता मळून घेऊया. घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे. आपली भाजी बघूया. आता आपण याच्यात भात घालून घेऊया. चला रेडी आहे आपला भात. आता आपण याला खाली उतरून घेऊया. आपण तवा ठेवून घेऊया. आता आपण याची चपाती करून घेऊया. भाजायची नाहीये, थोडीच भाजून घ्यायची आहे. पद्धतीने भाजून घेऊया. गव्हाची पिठाची पेस्ट बनवून घेतलेली आहे मी. हा फ्राईड राईस आपल्याला ही जी पेस्ट बनवलेली आहे त्याची साईडनी कडेला लावून घ्यायची आहे. तिने असं बंद करून घ्यायचं आहे.